नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 6 जून 2024 वार आहे गुरुवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये आपण लोकसत्ता न्यूजपेपर, इंडियन एक्सप्रेस, द हिंदू हे जे न्यूजपेपर आहेत, या न्यूजपेपरमध्ये ज्या काही न्यूज स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाच्या असतात त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करत असतो। जी काही आजची आपली डिस्कशन आहे यामध्ये आपण QS जागतिक विद्यापीठ क्रमवारी, गिलगित बल्तिस्तान प्रदेश, नॅशनल ह्यूमन राईट कमिशन, युनिफाईड पेमेंट इंटरफेस, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या संदर्भात ज्या काही न्यूज आहेत त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजची जी काही आपली पहिली न्यूज आहे ती आहे QS जागतिक विद्यापीठ क्रमवारी संदर्भात। सरळ या ठिकाणी न्यूज पाहूया। QS जागतिक विद्यापीठ क्रमवारीत राज्यातील 4 संस्थांची निवड, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही जागतिक स्तरावरील विद्यापीठे आहेत त्या विद्यापीठांचा दर्जा कसा आहे शैक्षणिक, त्या दर्जाला अनुसरून या ठिकाणी जागतिक स्तरावर QS नावाची एक संस्था आहे, या संस्थेकडून या ठिकाणी त्या विद्यापीठांची जी काही क्रमवारी आहे ती क्रमवारी या ठिकाणी जाहीर केली जाते। या ठिकाणी IIT जी काही मुंबई आहे, या ठिकाणी IIT मुंबईने चांगल्या प्रकारची कामगिरी केली आहे असं या ठिकाणी या यादीच्या माध्यमातून आपण पाहू शकतो। न्यूज ॲज इट इज जरी आपल्यासाठी महत्त्वाची नसली तरी या ठिकाणी QS जागतिक विद्यापीठ क्रमवारी आणि त्या संदर्भात जे काही प्रश्न आणि फॅक्ट्स आहेत त्यांना या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। सर्वप्रथम प्रश्न पाहूया। QS जागतिक विद्यापीठ क्रमवारीत QS चा अर्थ काय आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे QS चा फुल फॉर्म किंवा जो काही अर्थ आहे तो आहे कॉकरेली सायमन्स। म्हणजेच या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 चं योग्य उत्तर राहील पर्याय B। चलूया प्रश्न क्रमांक 2 कडे। QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग प्रथम कधी प्रकाशित करण्यात आली किंवा झाली, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग मित्रांनो सर्वप्रथम 2004 साली या ठिकाणी पब्लिश करण्यात आली। म्हणजे जो काही प्रश्न क्रमांक 2 आहे त्याचं या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील पर्याय B। चलूया पुढच्या स्लाइडकडे, ज्या ठिकाणी इन डिटेलमध्ये आपण QS प्रणाली आणि स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचे काय फॅक्ट्स आहे ते फॅक्ट या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर्वप्रथम QS चा फुल फॉर्म काय आहे हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। कॉकरेली सायमन्स असा या ठिकाणी QS चा फुल फॉर्म होताना आपल्याला दिसतो आणि प्रत्येक वर्षी या ठिकाणी QS कडून जागतिक विद्यापीठ क्रमवारी पब्लिश केली जाते, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। सर्वप्रथम 2004 मध्ये अशा प्रकारची जी काही क्रमवारी आहे ती पब्लिश करण्यात आली आणि एकूण या ठिकाणी जी विद्यापीठांची संख्या आहे ती 1500 घेण्यात आली आहे। म्हणजेच एकूण जगातील सर्वोत्कृष्ट 1500 विद्यापीठे या ठिकाणी निवडली जातात आणि या ठिकाणी त्या विद्यापीठांना क्रमवारी दिली जाते, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। या QS क्रमवारीचा जो काही उद्देश आहे तो उद्देश म्हणजे जागतिक स्तरावर जी काही विद्यापीठे आहेत त्यांची जी काही शैक्षणिक कामगिरी आहे जागतिक स्तरावर त्यांचं मूल्यांकन करणे, हा मुख्य उद्देश या ठिकाणी QS जागतिक विद्यापीठ क्रमवारीचा असलेला आपल्याला दिसतो। तर अशा प्रकारे QS विषयी आपण माहिती पाहिली। आता या ठिकाणी आपण पुढे काही प्रश्न आहेत ते प्रश्न पाहणार आहोत। जो प्रश्न आहे तो आहे गिलगिट बल्तिस्तान या प्रदेशा संदर्भात। सरळ या ठिकाणी प्रश्न पाहूया। गिलगिट बल्तिस्तान प्रदेश खालीलपैकी कोठे वसलेला आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे जो गिलगिट बल्तिस्तान प्रदेश आहे तो भारताचा स्वातंत्र्यपूर्व काळाच्या अगोदर एक भाग होता। या ठिकाणी साईडला तुम्ही इंडियाचा मॅप पाहू शकताय। तर मित्रांनो, या ठिकाणी हा जो भाग आहे इंडियाचा नॉर्थचा, या भागामध्ये अगदी नॉर्थला या ठिकाणी आपल्याला गिलगिट बल्तिस्तान म्हणजे या ठिकाणी तुम्ही गिलगिट बल्तिस्तान रिजन किंवा जो काही प्रदेश आहे तो प्रदेश पाहू शकताय, जो की सध्या पाकिस्तानचा त्यावर कब्जा आहे। POK म्हणून त्याला ओळखलं जातं, ज्याला की आपण पाक ऑक्युपाय काश्मीर असे म्हणतो। या ठिकाणी लाईन ऑफ कंट्रोल जी रेड लाईन तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, ही या ठिकाणी भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील सीमा असलेली आहे, जिला की आपण LOC असे म्हणतो, लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल। तर मित्रांनो, या ठिकाणी जो काही इंडियाचा मॅप आहे, इंडियाच्या मॅपमध्ये आपण दाखवताना हा गिलगिट बल्तिस्तान हा भारताचा भाग आहे असं दाखवतो आणि त्याचबरोबर जे काही पाकिस्तानकडे आझाद काश्मीर म्हणून भाग ओळखला जातो, हा भाग हाही या ठिकाणी आपण आपल्या इंडियाच्या मॅपमध्ये दाखवतो। कारण पाकिस्तानने तो जो भाग आहे तो इलिगलरित्या या ठिकाणी हस्तगत केलेला असल्यामुळे या ठिकाणी तसा तो भाग या ठिकाणी आपण आपल्या मॅपमध्ये दाखवत असतो, त्यामध्ये इलिगल काहीही नाहीये। मग या ठिकाणी जो काही इंडियाचा मॅप आहे खास करून गिलगिट बल्तिस्तान याविषयी थोडक्यात जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते महत्त्वाचे पॉईंट या ठिकाणी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। तर या ठिकाणी मित्रांनो, चायनाने
62 साली किंवा 63 साली या ठिकाणी जो काही अक्साई चीन नावाचा प्रदेश आहे, ज्याला की आपण ट्रान्स काराकोरम ट्रॅक म्हणतो, हा भूभाग पाकिस्तानने चायनाला सुपूर्द केला किंवा दिला, म्हणजे हा एक इंडियाचा भाग आहे. सध्या त्यावर चायनाचा कब्जा आहे, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. या ठिकाणी गिलगिट बल्टिस्तानच्या भागावर पाकिस्तानचा कब्जा आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी जो काही आझाद काश्मीरचा भाग आहे, जम्मू आणि काश्मीर राज्याच्या पश्चिमेचा जो काही भाग आहे, त्यावरही या ठिकाणी सध्या पाकिस्तानचा कब्जा असलेला आपल्याला दिसतो. तर या ठिकाणी या एरियामध्ये, नॉर्थ एरियामध्ये जे काही राज्य आहे आपलं जम्मू काश्मीर आणि केंद्रशासित प्रदेश लडाख आहे, या संदर्भात जे काही महत्त्वाचे भाग आहेत ते आपल्याला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. अक्साई चीन हा सर्वप्रथम बऱ्याच वेळा खूप न्यूजमध्ये असतो, याविषयी तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. या ठिकाणी जर इंडिया जर एक्झॅक्टली मॅप आपण पाहितला तर मित्रांनो या ठिकाणी अशा प्रकारे सध्या तरी आपल्या इंडियाचा ॲक्च्युअल मॅप असलेला दिसतो. परंतु हे जे प्रदेश आहे पाकिस्तानने आणि चीनने त्यावर आपला कब्जा केलेला आहे, परिणामी ते जे प्रदेश आहे ते आपल्या देशाचे अविभाज्य घटक आहेत आणि ते या ठिकाणी आपण आपल्या मॅपमध्ये दाखवत असतो. तर या ठिकाणी जो काही गिलगिट बल्टिस्तान आहे तो प्रदेश इंडियाच्या मॅपमध्ये कोठे आहे हे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की जो काही गिलगिट बल्टिस्तानचा हा जो प्रदेश आहे तो या ठिकाणी मित्रांनो श्रीनगरच्या उत्तरेस आहे. या ठिकाणी तुम्ही श्रीनगर पाहू शकताय, या ठिकाणी श्रीनगर आहे आणि याच्या उत्तरेस या ठिकाणी तुम्ही गिलगिट बल्टिस्तान हा प्रदेश पाहू शकताय. म्हणजे जो काही प्रश्न क्रमांक 3 आहे त्याचं या ठिकाणी योग्य उत्तर राहील पर्याय सी. चलूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जो की मित्रांनो या ठिकाणी नॅशनल ह्युमन राईट कमिशन संदर्भात आहे. सरळ जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया. भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार आयोग खालीलपैकी कशासाठी जबाबदार आहे किंवा यासाठी जबाबदार आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे. ज्या ठिकाणी विधान क्रमांक 1 राष्ट्रीय शैक्षणिक मानके सेट करण्यासाठी किंवा ठरवण्यासाठी. विधान 2 भारतातील मानवी हक्काचं निरीक्षण आणि संरक्षण करणे. 3 राष्ट्रीय निवडणुका आयोजित करणे. 4 देशाचे संरक्षण दलाचे व्यवस्थापन करणे. तर अशा प्रकारे एकूण 4 विधान आपल्या समोर आहेत. तर मित्रांनो या ठिकाणी जे काही नॅशनल ह्युमन राईट कमिशन आहे किंवा भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आहे, याचं मुख्य कार्य म्हणजे भारतातील जे काही मानवी हक्क आहे त्यांचं निरीक्षण करणे आणि त्याचबरोबर त्यांचं संरक्षण करणं, हे महत्त्वपूर्ण कार्य या ठिकाणी असलेलं आपल्याला दिसतं. या ठिकाणी 1, 3 आणि 4 हे जे विधान आहे ते सरळ इतर संस्थांशी निगडीत आहेत. या ठिकाणी ती चुकीची असल्या कारणाने या ठिकाणी आपलं केवळ योग्य उत्तर राहील पर्याय बी, फक्त विधान क्रमांक 2 मित्रांनो या ठिकाणी बरोबर आहे. तर मित्रांनो या ठिकाणी जो काही नॅशनल ह्युमन राईट कमिशन आहे याविषयी थोडक्यात काही महत्त्वाचे काही फॅक्ट्स आहेत ते या ठिकाणी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. सर्वप्रथम जे काही नॅशनल ह्युमन राईट कमिशन आहे याची स्थापना 1993 साली झाली, हे तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचे आहे. त्याचबरोबर नॅशनल ह्युमन राईट कमिशन ही एक स्टॅच्युटरी बॉडी आहे, म्हणजे कायद्याद्वारे ती निर्माण करण्यात आलेली बॉडी आहे, हेही तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचं आहे. कारण भारताने या ठिकाणी जो काही जागतिक पॅरिस प्रिन्सिपल नावाचा एक इनिशिएटिव्ह होता, तो इनिशिएटिव्ह या ठिकाणी साईन केला होता, ज्याच्या अंतर्गत मानवी हक्काचं संरक्षण करणं हे प्रत्येक देशाची जबाबदारी आहे असं त्या प्रिन्सिपलमध्ये सांगण्यात आलं होतं. आणि त्या दृष्टिकोनातून त्या देशाने प्रयत्न करावे असं या ठिकाणी सांगण्यात आलं होतं. आणि त्या दृष्टिकोनातून भारताने 1993 साली नॅशनल ह्युमन राईट कमिशन या स्टॅच्युटरी बॉडीची या ठिकाणी स्थापना केलेली आहे. सध्या या ठिकाणी जे काही ह्युमन्स राईट आहेत किंवा मानवी हक्क आहे किंवा मानवी अधिकार आहे, यामध्ये कशा समावेश होतो, तर या ठिकाणी जीविताचा हक्क समावेश होतो, त्याचबरोबर स्वातंत्र्याचा हक्का समावेश होतो, इक्वॅलिटी म्हणजे समानता याही हक्काचा या ठिकाणी समावेश होतो, आणि त्याचबरोबर सन्मानपूर्ण जीवन किंवा सन्मानपूर्ण लाईफ याही अशा मानवी हक्कांचा या ठिकाणी समावेश होतो, ज्याचा की अंतर्भाव आपण आपल्या संविधानामध्ये ह्युमन राईट्स जे काही आपले फंडामेंटल राईट्स आहेत, FR आहेत, किंवा ज्याला या ठिकाणी आपण मूलभूत हक्क म्हणतो, त्या हक्कामध्ये या ठिकाणी आपण केलेला आहे. तर या ठिकाणी अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 4 योग्य उत्तर राहील पर्याय बी. चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो, जो की या ठिकाणी MPSC आणि UPSC ला दृष्टिकोनात घेऊन या ठिकाणी आपण फ्रेम केलेला आहे. पहिला जो प्रश्न आहे तो आहे युनिफाईड पेमेंट इंटरफेस संदर्भात. सरळ या ठिकाणी प्रश्न पाहूया. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट युनिफाईड पेमेंट इंटरफेस. स्टेटमेंट 1, Unified Payment Interface is a mobile application used for instant money transfer between bank accounts in India. Statement 2, UPI requires users entire full bank account detail for each transactions. Statement 3, UPI is only available for peer-to-peer transactions and cannot be used for online shopping.
अशा प्रकारचे मित्रांनो या ठिकाणी आपल्याकडे 3 स्टेटमेंट आहेत आणि वरील 3 स्टेटमेंटपैकी एकूण किती स्टेटमेंट बरोबर आहेत असं या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेलं आहे। जे काही स्टेटमेंट आहेत त्या स्टेटमेंट चर्चा करूया। तत्पूर्वी UPI म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। जे काही आपण गुगल पे, फोन पे, Amazon पे याचा वापर करतो यालाच या ठिकाणी आपण UPI असं म्हणतो, युनिफाईड पेमेंट इंटरफेस असे म्हणतो। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही स्टेटमेंट क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। UPI हे एक मोबाईल ॲप्लिकेशन आहे किंवा मोबाईल ॲप आहे ज्याचा वापर करून आपण तात्काळ एका बँक अकाउंटमधून दुसऱ्या बँक अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करू शकतो। त्याचबरोबर स्टेटमेंट क्रमांक 2 मित्रांनो या ठिकाणी आपलं चुकीचं आहे। या ठिकाणी आपल्याला ट्रान्झॅक्शन करत असताना किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठवत असताना आपल्याला आपल्या बँकेची पूर्णच्या पूर्ण डिटेल त्या ठिकाणी इन्सर्ट करण्याची आवश्यकता नाहीये, त्या ठिकाणी फिल करण्याची आवश्यकता नाहीये। स्टेटमेंट क्रमांक 2 चुकीचं आहे। स्टेटमेंट क्रमांक 3 ही मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे। UPIचा उपयोग आपण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पैसा ट्रान्सफर करण्यासाठी करत असतो आणि त्याचबरोबर जी काही ऑनलाईन शॉपिंग आहे मग Amazonची असेल, फ्लिपकार्टच्या माध्यमातून असेल, मिंत्रा असेल, यावर जी काही आपण ऑनलाईन शॉपिंग करतो त्याचे पेमेंट ही या ठिकाणी आपण UPIच्या माध्यमातून करू शकतो। तशा प्रकारचे पेमेंट तुम्हीही तुमच्या मोबाईलच्या ॲपच्या थ्रू केलेलं असेल। म्हणजेच या ठिकाणी वरील जे काही 3 स्टेटमेंट आहेत या 3 स्टेटमेंटपैकी केवळ आपलं एकच स्टेटमेंट बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय ए, ओनली वन स्टेटमेंट इज करेक्ट। चलूया आजच्या आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे, जो की मित्रांनो या ठिकाणी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे जो काही UPI संदर्भात आहे त्या संदर्भातच असलेला आपल्याला दिसतो। सरळ प्रश्न पाहूया। कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया। Statement 1, it is a for-profit company established by Government of India. Statement 2, it operates the rupee debit card network. Statement 3, it is responsible for developing and managing unified payment interface. अशा प्रकारचे मित्रांनो या ठिकाणी 3 स्टेटमेंट आहे आणि यापैकी किती स्टेटमेंट बरोबर आहेत असे या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। सर्वप्रथम या ठिकाणी आपण जे काही नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आहे त्या नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया संदर्भात महत्त्वाचे जे काही फॅक्ट्स आहेत ते फॅक्ट अगोदर या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। सर्वप्रथम 2008 साली या ठिकाणी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली। तर या ठिकाणी मित्रांनो जे काही स्टेटमेंट क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी चुकीचं स्टेटमेंट आहे। नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया इट इज इस्टॅब्लिश्ड ॲज अ कंपनी ऑफ नॉन फॉर प्रॉफिट कंपनी म्हणून तिची या ठिकाणी स्थापना करण्यात आली आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर कंपनी कायदा 2013च्या अंतर्गत या ठिकाणी तिचं रजिस्ट्रेशन करण्यात आलं आहे किंवा नोंदणी करण्यात आली आहे, तेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। स्टेटमेंट क्रमांक 2 मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे। इट ऑपरेट रुपी डेबिट कार्ड नेटवर्क। तर या ठिकाणी रुपी डेबिट कार्ड नेटवर्क हे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून ऑपरेट केलं जात नाही। तर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील मित्रांनो वरील जे काही आपले 3 स्टेटमेंट आहेत या 3 स्टेटमेंटपैकी केवळ आपलं स्टेटमेंट मित्रांनो या ठिकाणी अगदी बरोबर आहे आणि त्याचबरोबर जे काही आपलं स्टेटमेंट क्रमांक 3 आहे तेही मित्रांनो या ठिकाणी अगदी बरोबर आहे। इट इज रिस्पॉन्सिबल फॉर डेव्हलपिंग अँड मॅनेजिंग युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजे जे काही UPI आहे UPI पेमेंटचा जो काही विकास आहे आणि त्याचं जे काही व्यवस्थापन आहे ते करण्यासाठी महत्त्वपूर्ण बॉडी म्हणून या ठिकाणी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे आपण पाहत असतो। तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया याविषयी आपण माहिती पाहिली। म्हणजे वरील जे काही आपले 3 स्टेटमेंट आहे यापैकी आपले 2 स्टेटमेंट बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय बी, ओनली 2 स्टेटमेंट्स आर करेक्ट। तर आज दिनांक 6 जूनचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर आपल्या व्हिडिओविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। चॅनलवरती जर नवीन असाल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनलही जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या तुम्हाला त्या ठिकाणी भेटत राहतील। आणि विशेष बाब म्हणजे जी काही आपली डिस्कशन आहे त्याची जी काही PDF आहे तीही तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जाईल। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत।